प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे। या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते असं तुकोबाराय म्हणतात। तुकोबारायाच्या वाणीचं माप काढायची कोणाची माय आली, किती उंच वाणी असेल ती। हरिभजनी हे ढवळिले जग, मोबाईल नव्हता, कम्प्युटर नव्हते, टीव्ही नव्हता, तरी महासत्ता असणारा देश अमेरिकेपर्यंत तुकोबारायांनी संप्रदाय नेऊन घातला। आता सगळं चालू आहे तरी 25% गाणे आहेत कीर्तनात। एक जण म्हणे अमेरिकेत संप्रदाय कसा जाईल, तो तितकं वाचिलच नाही सुमळ्या, तुला काय माहिती आहे? कारण पद्मश्री शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेले। हा तुकोबारायचा पुरुषार्थ आहे जिजा, हा ज्ञानोबारायचा पुरुषार्थ आहे। शंकर बापू आपेगावकर एका काळ्या मातीत लहानशा खेड्यात जन्माला आलेलं वारकरी संप्रदायातलं गोडसरत्न, जिथं अमेरिकेत ज्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो ते तुकोबारायचा प्रसाद आहे, तो ज्ञानोबारायचा प्रसाद आहे। बापू ज्या वेळेला विमानतळावर उतरले त्यावेळेला बापूंच्या हातातला पकवात घेण्यासाठी हजारो माणसं धावले असतील, दिला नाही पकवात, वेगाच सांगतोय। परत येताना विमानतळावर कार्यक्रम आटपल्यावर सोडताना पत्रकारानं प्रश्न केला, गुरुवर्य बापू तुम्ही आमच्याकडे पकवात का दिला नाही? बापूंच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि विमानतळावर वाक्य वापरलं, पत्रकार दादा अरे आयुष्यभर पकवात खांद्यावर घेतला म्हणून तर अमेरिकेनं मला बोलवले। किती भक्तीचा सुगंध आहे वारकरी संप्रदायाचा। महासत्ता देश असणारा अमेरिका तिथपर्यंत वारकरी संप्रदायाच्या लहरी नेऊन पुरवल्या। या विश्वाच्या पाठीवर तुकोबारायच्या बाबतीत आणि छत्रपतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर महासत्ता असणारा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे। एवढा संप्रदाय विश्वभर पोचवला, त्या तुकोबारायची वाणी किती पवित्र असेल। आपल्या जिभेनं फार काय झालं तर एखाद्या दुकानाहून खताड गिताड उधार भेटन, गड्याला सांगितलं जा मग नाव सांग दुकानदाराला, तितकं देईल, पण दुकानदार हलणार नाही। 1-2 लाख रुपयाचं देईन पण हलणार नाही। महाराज तुकोबारायच्या वाणीनं यम हालत होता, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम। एक पुरावा ऐका भाऊ, तुम्ही जा, तुम्हाला 2-4 कार्यक्रम येतं, 10 मिनिटात एक सांगतो पुरावा। बाकीची काळजी करू नका, कीर्तन कमी करत नाही, मला संध्याकाळी कीर्तन आहे। योग असा आला ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यम थरथर कापतोय, त्या नावात किती ताकद असेल। आपलं नाव जरी मोठं असलं, आप गए दुनिया डूब गई, आपल्या पश्चात आपल्या नावाचा काय विषय। फार काय झालं तर आपली पोरं धोरणात तिथं पुण्यतिथ्या करतील, धोरण संपल्या आपले पोट्टेही पुण्यतिथ्या करीत नाहीत। एक जणांनी बापास समाधी रानात केली, रानचान भाषाला ऐकलं, त्याने ते बेजेशिबी लावून समाधी खांदून फेकून दिली, कितीक दिवस राहील। महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तुकोबारायच्या नामाचा प्रकाश आहे। नुसता यम थरथर कापत नाही तर यमाला कामाला लावलंय, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतच, एवढी मोठी व्याप्ती तुकोबारायची। आणि तरी त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडती, त्यार्थी संत किती मोठे असतात। भगवान शिवजीला पवित्र गंगेचं पाणी घालून चिताभस्म अर्पण करणारा एक भक्त होता, एक संत होता, एक साधू होता, ग्रस्ती साधू, लग्न केलेला होता। नित्यनेमानं देवाला स्नान घालायचं आणि चिताभस्म अर्पण करायचं। चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख। आपण एखाद्या माणसाला पेटवायला गेल्यावर घरी येऊन आंघोळ करतो, कारण हवनामध्ये विस्तवामध्ये ज्या वेळेला तांदूळ टाकतो, तूप टाकतो, गुळ टाकतो, समिधा टाकतो, त्यावेळेला त्याचं सुष्मीकरण होत असतं, त्यावेळेला आपल्या शरीराला शुद्ध करत असतं। आणि विस्त्यामध्ये भाऊ मासाचा तुकडा टाकला की त्याचा दूषित वायू होत असतो,
आणि तो वायू तुमच्या अंगावर पडलेला त्याच्याकरता स्नान करावं लागतं असं विज्ञानही सांगते आणि पुराणही सांगते. विज्ञान काल परवा आलंय, पुराण आधीपासून आहे. पण ज्या वेळेला ती माणसाचं पूर्ण शरीर जळत असतं, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपा, ती पवित्र होत असते आणि मग ती राख गंगेत टाकण्याच्या लायकीची होत असते, म्हणून गंगेत टाकत असतात. अशी राख चिताभस्म तो एक व्यक्ती भगवान शिवजीला लेप करत होता. रोज सकाळी स्नान करायचं, स्नान झालं की मशानभूमीत जायचं, मशानभूमीत गेलं की त्यानं तिथली ती पसाभर राख घ्यायची आणि घरी एक कोनाडा होता, त्या कोनाडा म्हणजे देवळीत, त्या देवळीत ती वाटी ठेवायची आणि त्याने आतमध्ये भगवान शिवजीला स्नान वगैरे घालायचं, पिंड पुसून काढायची आणि मग आवाज द्यायचा पत्नीला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. आणि ती बाई अशी तात्काळ राहायची. मालकाचा आवाज आला की ती वाटी ती भस्माची घेऊन जात होती. ती काय अशी बाई नव्हती. 2-2 घंटे शिवजीला पाणी घालून तो पप्याचा बाप उपाशीच ऑफिसला, अशी बाई नव्हती. ती नवऱ्यानं केलेला परमार्थ तिला प्राप्त होत होता, ती असं बाकी काही करतच नव्हती. आणि मला वाटतं ज्या बाईला आपलं जीवन साफल्य करायचं तिनं नवऱ्याला परमार्थात लावायचं. बऱ्याच बायका नवऱ्याला कापसं सांभाळायला ठेवतात आणि ह्या सोहळ्यात जातात. अशा बऱ्यापैकी बायका आहेत, त्या त्यालाच सांभाळतात. खाल्लाकड्या पटीत वानेरला येतात बरं का, तू तिथंच राह. मला असं वाटतं अर्धा पण मात्या न घाम गाळता जर घ्यायचा असेल तर नवऱ्याला कामाला लावायचं, परमार्थातल्या त्याला पाठवायचं. मालक कीर्तनाला गेले की घरी बसल्या बसल्या बायकोला अर्ध येत असते. ती सात्विक बाई होती, ती तिचं घरचं काम व्यवस्थित करायची आणि मालकानं आवाज दिला की भस्माची वाटी नेऊन द्यायची. कर्मणोगती एक दिवस असा उजाडा, त्या गावात माणूस मरत नाही असा दिवसच नाही, पण योग असा आला की त्या दिवशी माणूसच मेला नाही भाऊ. आदल्या दिवशी आता चिताभस्म कोणाचं समर्पित करायचं? रिकामी वाटी कोणाड्यात ठेवली. नित्याप्रमाणे भगवान शिवजीला स्नान घातलं. ते दह्यानं असेल, दुधानं असेल, लोणी असेल, तूप असेल, थोडं प्रमाण असतं त्याच्यामध्ये, मध असेल, स्नान घातलं असेल. ती पिंड साळून का पुसून काढली आणि मग आवाज दिला, ए लक्ष्मी भस्म घेऊन ये ग, असा पहिल्यांदा आवाज दिला. तो आवाज ऐकल्याबरोबर बाई त्या भस्माच्या वाटीपाशी गेली, पण ती वाटी रिकामी होती. तिने विचार केला, मालकानं आवाज दिला भस्म घेऊन ये, आणि भस्म तर नाही वाटीमध्ये, चिताभस्म, मेलेल्या माणसाची राख. दुसऱ्यांदा आवाज दिला, घेऊन ये ग लक्ष्मी. आता मात्र ती थरथर कापत होती. खरं तर तुमची माझी बायको असती तर म्हणली असती, इतक्यानं आरडू नकोस, वाटीत काय नाही, इतक्या जोरात नकोस ओरडू, काही नाही त्या वाटीमध्ये. तुमची माझी बायको, मी तुम्हाला दगड टाकीत नाही, मी पण तुमच्यात, मी सुद्धा माणूसच आहे. 4-5 कीर्तन करतो म्हणजे लय विचार आहे काय, सगळी सारखीच आपण. 2 आवाज दिले. बाईने विचार केला, किती अवघड परिस्थिती, आज भस्म नाही, मालकाच्या लक्षात नसेल का आपण भस्म आणलं नाही, आणि मला कसं काय आवाज देतात. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी घेऊन ये भस्म. दुःख तिला एका गोष्टीचं वाटलं, मालकाने भस्म आणलं नाही तरी भस्म घेऊन ये म्हणतात, पण आवाज 3 दिले आणि नवऱ्यानं 3 आवाज देऊनही जरी पाणी देत नसेल तर ती किती पापी असेल हा भाग सोडून द्या. पण धर्मसिद्धांत असा सांगतो, पतिव्रता धर्म असा सांगतो की मालकाचे 3 आवाज जर मातीत जात असतील तर पतिव्रता धर्म मातीत जात असतो. असा एक अरुंधतीच्या बाबतीत प्रसंग घडला होता. बसा 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 बसा, एक टेकली की बसा का, बसा 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 बसा. अरुंधतीला पाहण्यासाठी तिचे होणारे पती आले. चूक बोलतोय, अरुंधतीचे वडील आणि अरुंधती होणाऱ्या मालकाकडे गेल्या. त्यांना काही प्रश्न करायचे होते. मी काही लग्न करण्यासाठी तयार नाही, आणि जरी बाबांचा आग्रह असल्यामुळे मी करते, पण माझे काही नियम आहेत, ते तुम्ही मान्य करत असाल तर मी तुम्हाला येऊन पुसते. आपल्यासोबत ज्याचं लग्न लागणार आहे त्या व्यक्तीनं भाऊ 3 चटाया टाकल्यात. तो होणारा नवरा आहे.
एक सासऱ्याला टाकली, एक स्वतःला टाकली आणि एक होणाऱ्या पत्नीला चटई टाकली आणि आवाज दिल्याबरोबर सांगितलं बसा. रामेश्वर बुवा बसा म्हटल्याच्या नंतर सासरा बसला, स्वतः ती व्यक्ती बसली, पण होणारी बायको कशी बसेल? ती जुन्या काळातली स्त्री होती ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा. तिने विचार केला, आपले होणारे पती आहेत, आपल्या वडिलांनी याच्याशी पाणी ग्रहण करायचं सांगितलंय आणि यांनी आसन टाकल्याच्या नंतर आपण जर बसलो भाऊ तर सेवा घेतल्याचं पाप लागतंय, बसणार नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा की तुम्ही. त्या चटईवर जर बसलं तर सेवा घेतल्याचं पाप लागतं एक, आणि नाही बसलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय दोन. मग करायचं काय? तो पुरुषाचा अंग अर्धा असतंय. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा अर्धांगी, किंवा वामांगी रकुमाई दिशे दिव्य शोभा. अर्धांग पुरुषाचे. तिने एक हात त्या चटईवर टेकला नुसता आणि आपण स्वतः खाली बसली. खाली बसली याचा अर्थ नवऱ्याची सेवा घेतल्याचं पाप लागत नाही आणि त्याच्यावर त्या बाजूचा हात ठेवलाय म्हणजे आज्ञाभंग केली नाही. हे दोन्ही याच्यातून ती सुख मोकळी सुटते. तिला अरुंधती नावाची साध्वी म्हणतात. तसं संकट या धिवराच्या पत्नीवर आलं. तो कुळानं धिवर होता. आवाज दिला, लक्ष्मी पाणी भस्मांग. तिनं कापूर काय असेल तो पेटवला आणि त्या कापरामध्ये जोहार करून घेतलं. तिनं आवाज देऊनही आपली पत्नी भस्म आणत नाही. नंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं काल कोणी मेलच नाही, त्याच्यामुळं चित पेटवलंच नाही, अंत्यविधी झालाच नाही. मग चिताभस्म कुठून? आणि मग लक्षात आलं आता करावं काय. त्यावेळेला तुळशी वृंदावनाच्या समोर आला, त्यावेळेला राखाचा ढिगल पडला होता. आणि मग लक्षात आलं आपल्या पत्नीनं स्वतःचं जोहार करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अशी वंजळ घातली आणि ती वंजळभर राख त्या कटोऱ्यात खापराच्या टाकली आणि त्या आतमध्ये कटोरं नेऊन भगवानजीच्या शिवजीच्या समोर बसले आणि ते भस्म असं लावलं. महाराज भस्म लावल्याबरोबर ती एवढी साधना तपाला गेली तर प्रत्यक्ष जाज्वल्य भगवान शिवशंकर प्रगट झाले. उभं राहिले, त्याला लिंगन दिलं, हृदयाशी हृदय लावलं आणि त्याला सांगितलं काय पाहिजे ते माग. पण योग असा आला आता त्यानं जी मुठभर भाऊजी राख उचलली होती त्या राखेमध्ये त्याच्या पत्नीचे काकणं जशाला तसे आलते. मोठ्या माणसांचं वाक्य, सतीनं देखे आग्न, सतीनं देखे आग्न. काही काही वस्तू सतीच्या पतिव्रतेच्या जळत नसतात. रुक्मिणी नावाची एक स्त्री होऊन गेली. खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव आहे. त्या ढवळेवीर नावाच्या गावामध्ये रुक्मिणी नावाची माऊली होऊन गेली. जीवनभर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचिला. याच्या व्यतिरिक्त तिळाची काही साधना केलेली नाही. हळदीचा डाग होता अंगाला आणि काय तो पती म्हणला असेल मला पसंत नाही, आमकं नाही, तमकं नाही. त्या दिवशी वडिलांकडे आली, जीवनभर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपलंसं केलं आणि कालांतराने एके दिवशी जात राहिली. तिच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती भाऊ. तिचा अंत्यविधी झाला. कितीतरी परिसरातले वारकरी लोक होते, पण सावडाच्या दिवशी माळ तुळशीची दोऱ्यासह जशाला तशी सापडली. ढवळेवीर नावाच्या गावामध्ये आजही खानदेशमध्ये फक्त तिच्या माळीची समाधी. हाडं आपण मते विरून गेले, औषधाला हार सापडलं नाही. आज ती परिस्थिती आज बघायला भेटते. कासारवाडी नावाचं गाव आहे इथं गंगाखेडपाशी. वैकुंठवासी सद्गुरू मारुतराव महाराजांना ज्या बाईनं बऱ्याच दिवस भाकरी घातल्या तिचं नाव होतं जाईबाई. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. जीवनभर भगवंताची सेवा केली, वारकऱ्यांची सेवा केली. अंत्यविधी झाला. बऱ्यापैकी लोक काही नाव ठेवत असते, संख्या असती नाव ठेवणं, त्याला चारवाक म्हणत असतात. आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्यासारखे कपडे घालतात आणि आपले वाभाडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. अशी काही चारवाकांची संख्या होती. तिला नाव ठेवत होते हळदीचा डाग, आमकदाम, ज्ञानेश्वरी वाचते, संतांची सेवा करते, वारकऱ्यांना जीव घालते, असं नाना प्रकारचं वेतन केलं. पण तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत होती. ज्या वेळेला तिचा अंत्यविधी झाला त्या माऊलीचा, त्यावेळेला राख सावडायच्या दिवशी जशाला तशी पोत सापडते. आज मारुतीरायाच्या मंदिरात त्या माऊलीची समाधी. मला तितकं वागावं लागेल. या परिस्थितीला, या अवस्थेला जाण्यासाठी बाईनं तितकं वागावं लागेल, तितकी श्रद्धा सुद्धा लागेल, तितकं आपलं पुण्य सुद्धा लागेल. आपण सकाळीच उठून महादेवाची पूजा करतो पण फुलं दुसऱ्याची चोरीतो. जिनं झाड लावले तिला उठूच दिलं नाही, उठायच्या आधीच फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. माई पूजा झाली. अशी कशी पूजा? शेळीनं दाव सोड्यावर जशी कोणाच्या तुळशी पडती तशी तू उठली ना आंघोळ केली की दुसऱ्याची फुलं चोरायली. चोर सोसायटीचे अध्यक्ष ही पूजा कशी होईल तुझी? नाही. कारण आपण जी साधना करतो का ही देवाला आवडली पाहिजे. आपल्या मनाला आवडणारी साधना ही तुमच्या मनापुरती झाली, पण विश्वाच्या मालकाला आवडती ती खरी साधना असते.
या स्त्रीने जोहार करून घेतलं आणि ती मुठभर राग भगवान शिवजीला चिताभस्म म्हणून समर्पित केला आणि शिवजी प्रगट झाले. त्या देवराला सांगितलं तुला काय पाहिजे. वेळ भेटला तर संध्याकाळी शिवलीला अमृत वाचा. जिला वाचता येत नाही तिने नातवाला नातीला वाचायला लावा. ऐका तो अध्याय देवराचा, लक्ष येईल तुम्हाला किती मोठा गोडसा प्रसंग आहे. आणि भगवान शिवजी प्रगट झाले आणि विचारलं तुला काय देऊ. म्हणले देवा आस्थागत आतापर्यंत चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा मोडलाच नव्हता आणि आज तो बहु मोडणार होता. आज तो चिताभस्म समर्पित करायचा नियम मोडणार होता. पण तो नियम न मोडू द्याचं काम माझ्या धर्मपत्नीने केलं, जी माझ्या नावानं कुंकू लावते. तिनं आज तो नियम माझा पतीचा चालत राहावा म्हणून स्वतःच्या शरीराचं भस्म केलं आणि मला तुम्हाला समर्पित करायचा योग आला. मला एकच देऊन टाका, मला ती माझी पत्नी पुन्हा द्या. हातातून पडलेल्या बांगडीतून पुन्हा ती स्त्री तयार झाली आणि पुन्हा मालकाची सेवा. सज्जनो, महाराज निष्ठेनं भगवान शिवशंकराची केलेली सेवा. महाराज यमधर्म सुद्धा ठणठण ओरडतोय. त्यानं सांगितलं शिवजीला आमच्या पदाला काय किंमत आहे. आयुष्य संपल्याच्या नंतर माणसं मारा म्हणता आणि मेलेल्याही जळालेल्या माणसाला पुन्हा उठून बसवता, आमची काय अवस्था. भगवान शिवजीनं सांगितलं वेड्या हे सगळ्यांकरता नाही रे, गेल्याच्या नंतर हे सगळ्यांकरता नाही रे. अरे या साधनेतली पतिव्रता आहे आणि त्या साधनेतला तो शिवभक्त आहे. अशा जर अवस्थेतली पतिव्रता असेल आणि अशा अवस्थेतला जर तो भक्त असेल तर तुकोबाराय म्हणतात मी त्याचं वर्णन काय करू. या परम पावन उत्सवाचं आयोजन आदरणीय सोपानराव उद्धवरावजी बिडवे एक छोट्या खाणी लहानशा काळ्या मातीत रोजच्या उपजीविकेपुरत्या अशा छोट्याशा कुटुंबात जन्म घेतलेलं एक साधं व्यक्तिमत्व सोपानराव. आपल्या स्वतःच्या हिमतीवर एक लहानसा उद्योग स्थापन केला. त्या उद्योगाचा बऱ्यापैकी असा विस्तार झाला आणि त्यांच्या उपजीविकेकरता मान सन्मान प्रतिष्ठा अधिष्ठान सर्व गोष्टी करता गोडस त्या उद्योगातून त्यांना ती प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती धर्मकार्यासाठी खर्च करण्याचा योग सद्बुद्धी विटेवरच्या मालकांनी त्यांना दिली. असे ते सोपानरावजी उद्धवरावजी बिडवे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पाठीमागे मी MIDC मध्ये शेंद्र्याला ज्या वेळेला कीर्तनाला गेलो, रौप्य महोत्सव होता तिथेही मला सोपानराव भेटले. बऱ्यापैकी अस्तित्व आहे तिथं चांगल्या प्रतीचं स्वतःचं ग्रह आदी करून गोड असा अधिष्ठान एका छोट्या खाणी काळ्या मातीशी नाळ असलेल्या कुटुंबात जन्माला आलेलं एक छोटंसं व्यक्तिमत्व. पण आपल्या स्वतःच्या कर्तृत्व उद्योगम वर्धनते लक्ष्मी. आणि भगवान शिवजीनं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराजांनी गोडसा अशा प्रकारचं त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर ते त्यांच्या अस्तित्वात गोड आपल्या कुटुंबासाठी गोड अवस्थेत आहेत. असाच कायमस्वरूपी भगवान शिवजीचा ज्ञानोबाराय तुकोबारायचा विटेवरच्या मालकांचा आशीर्वाद सोपानरावांना लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. राजकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न या परिसराला लाभलेलं सर्वांच्या अंतकरणातलं तनामनातलं विद्यमान आमदार आदरणीय बबनरावजी भाऊ ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला सोपानरावांचं प्रेम आधी करून
त्यांच्या कुटुंबावर असलेली बहुविषयी आस्था ही लक्षात घेऊन आदरणीय बबनरावजी भाऊ सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आले. भाऊंना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि वाढदिवसाचा काल त्यांचा टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने आता रोजची रोज प्रत्येक जण येऊन तर तिथं भेटू शकत नाही, तुम्हालाही वेळ मिळू शकत नाही भाऊ, तितका तुमच्या पाठीमागं सुद्धा व्याप आहे. मग आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं, यजमानांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीनं भाऊ तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आजच राजकीय क्षेत्रात गोड अशा प्रकारचा राजाश्रय मिळो आणि मिळालेल्या राजाश्रयानं जनतेची सेवा करण्याचा योग तुमच्या अंतःकरणात येऊ ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला आता पुढच्या कामाला सुट्टी देतो. विठाला योग असा आला. किती संत मोठे आहेत. उपस्थित कार्यक्रमाचं हे एवढं मोठं गुणीजनांचं आयोजन करण्याचा योग आदरणीय वारकरी संप्रदायातले एक जुनाट रत्न वैष्णव टाळकरी आमचे तुकारामजी जिजा, गोड अशा प्रकारचं नियोजन जिजांनी केलं सोपनरावांच्या वतीने. जिजा तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न, मला असं वाटतंय भाऊ एखाद्या वेळेस काकडे महाराजांचा एखादा गुणगौरव सोहळा तुमच्या अध्यक्षतेत करावा. कारण या महाराष्ट्राच्या मी समाज खूप फिरलो, 5,500 गावापेक्षा जास्त फिरलोय. एकदा गेलेलं गाव सांगतोय. एवढं फिरून बऱ्यापैकी गायन क्षेत्रातली रत्न पाहिले. कीर्तनात 10 फुटाच्या पुढची दृष्टी ज्याची नाही असा एक सात्विक वारकरी आणि मुद्देसूद गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न. समज गायन कसं असावा, काय असावं. मला गाता जरी येत नसेल, भजे सगळ्यांना तळता येत नाहीत, पण नरम झालेले सांगता येते. आहे की नाही आश्रम अप्पा? सगळ्यांना थोडेच भजे तळता येतात, पण नरम झालेले सांगता येत असतात. तसं मला गाता जरी येत नसेल तरी चांगलं कळतंय. सरगम कुठं असावा, नोटेशन काय असावा, अंक कसा असावा, काय दिल्यावर काय असावा. उगच काहीतरी कसं तरी एखाद्या वेळेस ऐकावं लागतंय. पण मुद्देसूद आणि काटेकोरपणाने मला असं वाटतंय हजारो विद्यार्थी घडवायचं जे केंद्र असेल, अशी वाणी असेल, असे आमचे आदरणीय शिवाजी महाराज काकडे. आणि आपल्या परिसरातले, आपल्या तालुक्यातले भाऊ एखाद्या वेळेस जर आयोजन केलं तर गुणगौरव सोहळा त्यांचा आपण गायन क्षेत्रातला एक वारकरी म्हणून करू तुमच्या अध्यक्षतेत. नाही, चांगलं होईल. त्यांचा गुणगौरव सोहळा करावा असं त्यांना जरी आवडत नसेल, पण असा गुणीजनाचा गुणगौरव सोहळा सुरू झाल्याच्या नंतर भविष्यात पुन्हा अशी कोणी रियाज करतील, साधना करतील आणि ती साधना करून रामेश्वर महाराज पुन्हा 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 आपल्याकडे वारकरी जन्माला येतील आणि हा धर्म कायमस्वरूपी टिकत राहील. म्हणून दिवसभर आऊत हाणणाऱ्या बैलाची जोत सोडायच्या अगोदर त्याच्या पाठीवर थाप टाकतात. दिवसभर आऊत वळल्याच्या नंतर बैलाच्या पाठीवर थाप मालकानं टाकली तर बैल शेपूट करतंय. बैलाला सुद्धा थाप आवडती, माणसाला का आवडत नाही. असं जर झालं तर गोडव होईल. तसेच आमचे मारुती आबा गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न, त्यांच्या बाजूला आमचे बंडू महाराज आणि आमचे बळीराम महाराज आणि आकाश महाराज कीर्तनकार सातोनकर, आदरणीय अशोक महाराज असतील, छत्रभुज महाराज असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित आज बरेच अशोकरावजी सुद्धा आलेले आहेत, शिवाजी भाऊ आहेत, 1 मिनटं, असराम आप्पा आहेत, चे बालू काका आहेत, आदी करून बरीच सर्व मंडळी आहे. सर्वांना उपस्थित पंचक्रोशीतून आलेला श्रोतावर्ग तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. नामदेवरायांचे वडील आणि गोनाबाई आई साहेब सकाळी लवकर नित्यनेम आटपला आणि नामदेवरायांच्या वडिलांनी नामदेवरायांना सांगितलं, नामा जी बाबा काय वानू आता सांगतोय.
अरे नामा तुला बाजाराला जावं लागतंय. पूर्वीच्या काळात बाजाराला हट म्हणायची. तुला हटासाठी जावं लागतंय. ठीक आहे बाबा. मूळता नामदेवरायच्या घरचा व्यवसाय म्हणजे कपडे शिवणे. लहान लहान चिमुरड्यांची कपडे शिवायची. कुंची, टोपरं, दुपट, चड्डी, शर्ट, छोट्या लेकरांची कपडे शिवायची. हे कपड्याचं गाठोडं घेऊन नामदेवराय बाजारात गेले. आणि बाजारात नामदेवराय गेल्याच्या नंतर छोट्या छोट्या लेकरांची कपडे घ्यायला बायकांची बऱ्यापैकी उडी पडली. पण नामदेवराय असे व्यापारी होते. गळ्यात मोठी तुळशीची माळ होती, हातात कमरेला चिपळी खोसलेली होती, बाराबंदी घातलेला साधा वारकरी. त्या काळात किती परिस्थिती साधी असेल इतकं पांढरं धोतर नव्हतं. सुंबाचा करदोडा, रक्ताची लंगोटी, साधी. आणि गळ्यामध्ये मोठी माळ. बायकांना वाटलं दुकानदार भोळात दिसतोय. टोपरं केवढ्याला आहे? एका आण्याला आहे. अर्धाहाना द्यायचा. अर्धाहाना मुलासोबत पाठवून देईल. नामदेवराने त्या बाईकडे बघितलं. ही मुलासोबत पाठवून देईल म्हणते, पण गळ्यात मंगळसूत्र नाही, काय नाही, लग्नच नाही, तर मुलगा कसं? ते नामदेवराय होते. एका बाईनं शर्ट घेतलं. त्या शर्टाचे पैसे म्हणे मालकाकडे पाठवून देईल. आणि कपाळाला बुक्का होता. नामदेवराने विचार केला, कपाळाला बुक्का आहे, मालक कोण? असे बरे काही खोटे फुस लावून अर्धी कपडे नामदेवरायची विकत नेली. पैशाचा काही मेळ नाही. काही आले दाराने पैसे तसेच गेले. नामदेवरायनं वापस येत असताना नामदेवरायच्या सोबत एक चारवा काय त्यांनी सांगितलं, का तुम्ही संत आहात, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही दयाळू आहात, उघड्यांना कपडे भेटावा असा तुमचा व्यवसाय. तुम्ही दगड नाहीत का उघडे? दगडे उघडे. नामदेवरायने सांगितलं, तुमचं मत काय? काय नाही, हे कपडे घ्या, या दगडांना घालू द्या. आणि नामदेवरायच्या त्या गाठोड्यातले कपडे घेतले. 5-6 ड्रेस असतील छोटी छोटी. कोण्या दगडाला टोपरं घातलं, कोणत्यावर कुंची टाकली, कोणत्यावर शर्ट टाकलं, कोणत्यावर चड्डी टाकली. नामदेवराय म्हणले, यांनाच कपडे? हो, काय हरकत नाही, यांनाच. नामदेवराय थोडस पुढे गेल्याच्या नंतर वारं सुटलं, सगळे कपडे उडून गेले. महाराज नामदेवरायला करायला लावणारी हीच माणसं गावात येऊन सर्वत्र चर्चा केली. दामू शेट्टीचा नामा वेडा आहे, गोणाबाईचा नामा वेडा आहे, राजाईचा पती नामा वेडा आहे. सर्वत्र चर्चा. मंगळवेड्याच्या बादशाचं भांडार सांभाळून ज्या वेळेला महाराज घरी येतात त्यावेळेला चंद्रभागेचं स्नान आटोपलं. मंदिरात मालकाचं दर्शन घेऊन बाहेर पडतात न पडतात तोपर्यंत महाद्वारात 4-2 लोक उभे. का तुमचा नामा वेडपट हो? त्याने म्हणे दगडाला कपडे घातले. उदात्त अंतकरणाने ऐकत होती. 4-2 दिवस असंच पोटात ठेवलं. आणि उद्याला बाजार आहे म्हणून आज संध्याकाळी नामदेवरायच्या वडिलांनी सांगितलं, नामा तुला एवढं मोठं गाठोडं दिलं, तर ह्या गाठोड्यामध्ये एवढी पैसे कपडे होती, त्या कपड्याची एवढी पैसे आणलीच. ही राहिलेली उधारी आता कपडे घेऊन जायचं नाही, उद्याच्या बाजारात फक्त उधारी वसूल करायला जा. बाबा ज्यांनी उधारी नाही दिली ती त्यांना माझ्याकडे घेऊन ये. सांगा आमच्या बाबांनी बोलिले. नाही तसे आले तर धरून आण, उचलून आण, कसं आणायचं तर आण. महाराज देवाने विचार केला. नामदेवरायांनी बाजारात ज्या ज्या बायकांनी कपडे नेले त्या बायकांना नामदेवराय काही बोलू शकत नाही. पण विटेवरच्या मालकाने त्यांच्या अंतकरणात सद्भावना निर्माण केली आणि त्या सगळ्या बायकांनी पैसे आणून दिले. आयवान वाताने पुरवाने कसे पैसे देतील भिडे महाराज. नामदेवरायांनी 10-15 दगड, 2-2, 3-3 दगड एका रुमालात बांधले, घरी आणले. आणि देवघराचं झोपडं होतं, त्या झोपड्यात ते दगड सगळी 10-15 टाकली आणि त्या झोपड्याला दोरी बांधून घेतली. दामू शेट्टी कामावून आले. ते दगड आणलेले गावातल्या 4 वाकांनी पाहिली बऱ्यापैकी. आता असे कामं बघायला का लय लोक येत असतील. दगडच आणले, दगडच कोंडून टाकले. काय नामदेवाचा मुलगा, गळ्यात माळच केवढी आहे, हे का वागणं असतं का, याला वारकरी म्हणतात का, कसं हुशार म्हणा, कसं यायच्या पाया पडा. असे हिचकिणारे लोकांची संख्या खूप असते आणि ते कधी थांबत नसतात. अशी बोलणारी लोक सारखं त्यांच्या ती उचल बांगडी सुरू असते जिभेला. त्यांचे ते कामच असतं, त्यांचा तो धंदाच असतो. बघता बघता 4-500 त्या काळात लोक जमा झाले दामू शेट्टीच्या झोपड्याच्या जवळ.
दामू शेट्टी मंगळवेड्याचं भांडार सोडून ड्युटी संपली, स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, निघाले घरी आले. घरी आल्याच्या नंतर दामू शेट्टीने विचार केला बरीच गर्दी दिसते, आपण घरी जाऊच नाही, उद्या सकाळी जावं. तिकडेच थांबले. महाद्वारात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान आटोपलं, देवाचं दर्शन घेतलं. लोक हजरच घरापुढे. आल्याच्या नंतर नामदेवराय बाहेरच होते. बाबा, ज्या ज्या बायकांनी कुंची, टोपरं, दुपटा, शर्ट, चड्डी विकत घेतली त्या बायकांनी पैसे आणून दिले, पण ज्या ज्या लोकांनी पैसे दिले नाही त्यांना धरून मी कोंडून टाकलंय. दामू शेट्टीने सांगितलं पाणी गिनी पाजलं की नाही, पाणी नाही, जेवायला नाही, काय नाही, ते कोंडून टाकलं. त्यांचा असा गैरसमज होता की 2-4 आडमुठ गिरायक असतील, माणसं चांगली काय. ते पाणी पाजलं का म्हणलं. एक जण म्हणला दामू शेट्टी पाणी कशाचं, ते दगड आणलेत, दगड. डोळे झाकून देवाला प्रणाम केला. देवा, आमच्या कुळाचा हसू का केलंस देवा, काय जीवनात वाईट केलं रे की जेणेकरून तू आमच्या कुळाचा हसू करतोस. आणि नामदेवरायने आपल्या वडिलांना सांगितलं बाबा चला, ते पैसे न देणारे बघा, उधारी देत नाहीत बघा, कोणून टाकली. झोपड्याच्या ताटव्याची दोरी सोडून ताटवा उघाड्याबरोबर 15ला 15 दगड सोन्याचे झाले. बिडे बुवा, 15ला 15 दगड सोन्याचे झाले. त्यावेळेला जी लोक हसत होती का काका, त्याच लोकांना वाटत होतं अर्धा तरी दगड आपल्याला भेटावं. हा, या लोकांची सोन्याची काय महाराज चिंता पण होऊ शकतात. सोनं तर निमित्त मात्र काय. आणि ते दार उघड्याबरोबर सगळी दगड सोन्याची झाली. दामू शेट्टीने सांगितलं नाना, विघ्न कशाला आपल्या घरात, जिथून आणलं होतं तिथं नेऊन टाका. नामदेव महाराज ज्या डोंगरावर दगड टाकायला चालले त्या डोंगरावर हे गावातले हसणारे लोक आधीच जाऊन बसले. दगड टाकला की आपणच घ्यायचा. आपण नामदेवरायाच्या हातातून दगड सोन्याचा खाली पडला की ते दगड होत होता, आणि त्याने हातात उचलून घेतला की ते सोन्याचा होत होता. हे निष्ठावंत नामदेवरायांची ताकद होती महाराज. आणि ते तुकोबाराय, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबारायांनी म्हणावा, आम्ही ज्या कुळात आहे यांनी या संतांनी हात लावल्याबरोबर दगडाचं सोनं होतंय. एवढी व्याप्ती ज्यांच्या जीवनात आहे त्यांच्या काय काय म्हणून वर्णन करावा, म्हणून पाय ठेवणंच उचित मानतो. म्हणून पहिल्याकडे काय
पायावर डोकं ठेवणं उचित. मग कोणाला म्हणायचं संत? महाराज वैराग्याचं टोक ज्याच्या पुढे जन्माला आलं त्या व्यक्तीचं नाव होतं वाली आणि पुत्राचं नाव होतं अंगद. वाली या संत यादीत येऊ शकत नाही. दोन टोक पा. कृतात्रता युगात वालीच्या पोटी अंगद जन्माला आला आणि द्वापार युगात अर्जुनाच्या पोटी अभिमन्यू जन्माला आला. संत म्हणायचं कोणाला? कसे होऊ शकतात संत? गळ्यात माळी घातल्या म्हणजे संत का? टिळा टोपी माळा घेतो देवाचे गबाळ वारी करतो म्हणून संत का? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गाडीचे ड्रायव्हर बऱ्यापैकी मुसलमान आहेत आणि 20 वर्षापासून त्याचे टर्क वारीला येत. हे कसे वारकरी होऊ शकतील? नाही. महाराज एखादा व्यक्ती सतत पंढरपूरला जाऊ येऊ करतो म्हणजे वारकरी आहे का? झाडावरी मुंगळा करीवेर झारा तैशा करी वाऱ्या पंढरीच्या. बरेच मुंगळे खालून शेंड्यावर जाते आणि शेंड्यावरून पुन्हा खाली बुडाली येते. त्याचा वारकरी ठरवून वारकरी तत्व सांभाळतो तो वारकरी असतो. नेमकं महाराज म्हणायचं कोणाला? महाराज अंगद ज्याच्या पोटी जन्माला आला तो सामान्य पुरुषार्थी नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला त्याला मारण्यासाठी लपून मारावं लागलं. सरळ सरळ मारता येत नव्हतं प्रभू रामचंद्राला. एवढा वाली प्रभावशाली होता. महाराज या विश्वावर अधिराज्य निर्माण करणारा 14 चौकड्याचं राज्य ज्याच्याकडे असा रावण जनक बगलामध्ये 4 दिवस ठेवला. वाली किती मोठा असेल पण महाराजांच्या यादीत येऊ शकत नाही. आणि अर्जुन अभिमन्यूला जन्म दिला. दोन्ही ग्रस्ती येत पण अर्जुन महाराजांच्या योनीत मर्यादेत येऊ शकतो कारण ही भजन करत होती. पांडवांनी वनवासात पण भजन केलं काकडे बुवा. पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी सोबत पक्वाद वाजणं म्हणजे बिना तलवारीची कुस्ती आहे बापू. ती इकडे तिकडे बघत होता सुधाला. यायचं गाणं म्हणजे सोन्याचं दुकान आहे राजा. आपलं चलत तिकडे झलक दिखला आजा. चांगली चांगली माणसं. पांडव वनवासात भजन करत होते. काय वानवाताना पुढे वाणी. विराट राजाच्या घरी नष्टचर्या चालू. नष्टचर्या म्हणजे रामेश्वर अत्यंत भिकारचोट काम पडले. नष्टचर्या किती मोठा धर्मराजा, या पवित्र भारत देशाचा राजा. पण हिसाब करायला बसावं लागलं. चार्टेड अकाउंटंट कंक
काय भीमाचा पुरुषार्थ असल तिथे कडीला आणि वडनाला फोडणी द्यावी लागली. त्या बाईला 48,324 दाशा होत्या, तिला शेण काढावं लागले. महाराजा देशाच्या राजाचे भाऊ गाई आणि बैल सांभाळायला होते, घोडे आणि गाई, बैल घोडे गाय, नकुल सहदेव. हा साधूचा पुरुषार्थ. विराट राजाच्या घरी अर्जुन आला, पांढऱ्या रंगाची साडी नेसावं लागली. अर्जुनासारखा पुरुषार्थी जगात कोणी नाही. नर पंढरपुरातला मालक नारायण. आपण अर्जुनाच्या यादीत का नाही? देव सुद्धा अर्जुनाच्या यादीत का नाही? कारण आपल्या छातीवर वक्षस्थळावर खोटे का होत नाही, स्तन आहेत, ते अर्जुनाला नव्हते. 100% पुरुषार्थ. एवढ्या मोठ्या अर्जुनाला साडी नेसावं लागली. जाऊ दे, त्याचं कर्म असेल, पुन्हा कधी पाहू. पण ज्या वेळेला अर्जुन स्त्रीच्या रूपामध्ये साडी नेसून एक रथ हाकण्यासाठी बसले, शनीच्या वृक्षावरच्या त्या संपूर्ण आयुध घेतले आणि बाण सोडल्याबरोबर सर्व गौरवाच्या पक्षातली लोक मूर्छित करून टाकले आणि सगळ्यांची वस्त्र घेऊन आले. विराटाची मुलगी होती उत्तरा आणि मुलगा होता उत्तर. उत्तरेला तिच्या आपल्या बाहुल्याला कपडे शिवायचे होते. 2 वस्त्र नाही काढले. द्रोणाचार्याचं भीष्माचार्याचं वस्त्र घेतलं नाही अर्जुनानं. उत्तराला सांगितलं, उत्तरा, ए उत्तर, त्या दोघांची घेऊ नकोस. एक आमचे गुरु आहेत आणि एक आमच्या कुळातली वरिष्ठ व्यक्ती आहे, यांचे वस्त्र घेऊ नकोस. कोणाला म्हणायचं महाराज? का त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं? त्यांचं वर्णन करण्यापेक्षाचा पुरावा आहे का? विराट राजाला आनंद वाटला. ते 12 महिने संपून गेलते. 2.5-3 दिवस शिल्लक होते. पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीची विनंती केली आणि सरस्वतीला सांगितलं, पंचांगातल्या अक्षराचा बदल कर, त्याला 13 दिवसाचा 15वाडा म्हणतात. ते 2.5 दिवस पांडवाला पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला असता. कृपा मालकाची. विराट राजा प्रसन्न झाला आणि प्रसन्नपणात अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, माझी उत्तरा तुम्हाला देऊन टाकतो. उत्तर पुत्र होता आणि उत्तरा कन्या होती. मला साधू तो कसं आहे ते लक्षात घ्या. अर्जुनानं विराट राजाच्या मुखारविंदातला शब्द ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या डोळ्याच्या कड्या ओल्या झाल्या आणि विराटाला सांगितलं, राजन, बाप असतात. ज्याने जन्म दिलाय तो एक बाप असतो आणि ज्याने विद्या दिली तो एक बाप असतो. आपला पिता असतो. ज्याने जन्म दिलाय तो बाप असतो आणि ज्याने विद्या दिली तो एक सुद्धा बाप असतो. गुरु हा बापा समान असतो आणि मी उत्तरेचा गुरु आहे. अप्पा, तिला कथक शिकवलंय. मी उत्तरेचा गुरु आहे. ती माझी कन्या स्वरूप आहे आणि मग कन्या स्वरूप असणाऱ्या मुलीसोबत लग्न करणं आतापर्यंत आमच्या पिढ्या मातीत जातील. बघा दोन्हीतला फरक. पाठीमागे जा आता त्रता युगात. या अर्जुनाला अभिमन्यू नावाचा पुत्र. महाराज, तात्विक लोकांची सिद्धता किती मोठी असते. महाराज, संकल्प सुटला, देव केली, मुलगी कशी वाऱ्यावर सोडता येईल म्हणून धर्मराजानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, विद्या दिलेली मुलगी जरी लेकी समान असेल पण सून सुद्धा लेकी समान असते. मग अभिमन्यूला करून घ्या. आणि उत्तर अभिमन्यूची पत्नी म्हणून स्वीकारली. हे महाराज, तात्विक लोकांचं वागणं हे संतांच्या दर्जाची लोक असतात. इकडचा दर्जा पाठीमागं. अभिमन्यू सारखा पुत्र आहे. इकडे वालीला अंगदा सारखा पुत्र आहे. महाराज, प्रभू रामचंद्राला मान खाली घालावं लागली. प्रभू रामचंद्राने अंगदाला सांगितलं, अंगदा, प्रभावशाली पुरुषार्थी आहेस, तुला लंका देऊन टाकतो. अंगदानं देवाला सांगितलं, देवा काय लंका देतं मला आणि काय मोठेपणे? अरे रावण मेल्याशिवाय लंका भेटते का? रावण मारायला तुम्हाला कठीण आहे प्रभू, आमच्यासाठी फार सोपं आहे. माझ्या बाबानं रावणाला 4 समुद्राच्या आंघोळी करूस तर बगलाट फुलतो आणि रावणाच्या नाभी कमळात बाण मारला की रावण मरणार हेही माहित होतं.
पण आमच्या बाबानं सगळाच जर रावण दाबला असता तर बेंबी फुटली असती, रावण त्याच वेळेला मेला असता, लंकेचं राज्य वालीकडे आलं असतं आणि वालीच्या पश्चात राज्य मला प्राप्त झालं असतं. हे आम्हाला काय नको म्हणले, आम्हाला जीवनभर तुझं भजन करायचं. तरी पण एवढा पुरुषार्थी अंगद असताना वाली हा पारमार्थिक योगात का येत नाही, त्याला मारावं का लागलं, असं श्रुतीला ज्या वेळेला प्रश्न केला त्याने स्वतः विचारलं श्रुतीला. इथं अर्जुनाची ही ख्याती वाढते. अर्जुनाला मोठी मोठी लोक मानतात. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात. त्यानं अभिमन्यूला जन्म दिलाय द्वापार युगात. मी अंगदासारख्या व्यक्तीला जन्म दिलाय. महाराज विश्वाच्या मालकानं ज्याच्या पुढे मान खाली घालावा एवढा पुरुषार्थी माझा अंगद नावाचा पुत्र आहे, पण मी साधूच्या यादीत का येत नाही. अर्जुन साधूच्या येण्यासाठी बहुती तपश्चर्या ते वागणं होतं. आणि वालीची तपश्चर्या का भंग, तर वालीनं लहान्या भावाची पत्नी हरण केली. तुम्ही नका पंढरपूरला जाऊ, नका पैठणला जाऊ, नका देहूला जाऊ, नका आळंदीला जाऊ. ज्याला उस पायत कळतंय ते जगातला एक नंबरचा वारकरी. तुम्ही किती मोठ्याला माळी घाला, काही करा, कुठून इथून गंध इथरोक लावा, पुन्हा आडवे पण लावा, काय करायचं असेल ते करा. तुम्हाला नियम पाळता येत नाही, तुम्ही संप्रदायात नाहीत. श्रुतीने सांगितलं, श्रुती जगातली पहिली पत्रकार आहे. तिने वालीला सांगितलं, वाली महाराज, लहान्याला मोठ्या भावाची पत्नी आई समान असावा आणि लहान्याला नीतिसूत्राच्या श्रुतानुसार मोठ्याला लहान्याची पत्नी ही लेकी समान असावा. आणि लेकी समान असणाऱ्या सुग्रीवाच्या पत्नीला ज्यांना हरण करावा तो वारकऱ्याच्या यादीत नाही, तो महाराजाचे होते. महाराज किती मोठा पुरुषार्थ त्यांच्या जीवनात. संकल्पित झालेली कन्या टाकून दिली तरी पुरुषार्थ मातीत जात होता. लग्न केलं असतं तरी पुरुषार्थ मातीत जात होता. टाकून दिली नाही, लग्न केली नाही, लेक म्हणूनच सून म्हणून घरात आणली. हा पुरुषार्थ पांडवाचा आहे. अशा पवित्र निष्ठावंत पांडवांचं वर्णन करण्यापेक्षा नमस्कार करणं काय उचित आहे. म्हणून पहिल्या कर्णाच्या रथावर एक सर्प आला. सापाचं नाव सांगता येईल? तुम्ही किती भागवत ऐकलेत आतापर्यंत? कर्णाच्या रथावर युद्ध करता करता आलेल्या सर्पाचं नाव सांगता येईल का? कुंटल कुंटल कापसाच्या वाती वळल्यात तुम्ही भागवतात. त्या सर्पाचं नाव आहे अश्वसेन नावाचा सर्प. हा अश्वसेन नावाचा सर्प वरी चढला. सारिणी आणि संगिनी नावाच्या दोन बहिणी होत्या. यायचा काय दोष आहे बिडे महाराज, आमच्यात लोकायला पाठ नाही. कारण काय झालंय, आमचं भागवत पाहून वाचवा सांगायचं असतंय. इथे सुख सांगतात राजा परीक्षिते, अजामिळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय पोहे घेऊन गेले बरं का. आणि काय ते पोहे चविष्ट होते बरं का. आणि त्या चवीला देव भुलला बरं का. गाव सोन्याचा द्याला, त्याला 16,108 बायका होत्या रे. एकीला बी पोहे करता येत नव्हते का. पोह्यासाठी नाही, तो एक सद्गुण वेगळा आहे. सुख सांगतात राजा परीक्षिते, काय ते बघा सुदामदेव ब्राह्मण होते बरं का. लागली फॅन चालू झाला आणि वहीचं पान पलटिलं. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. लगेच भागवत जालना सोडून संभाजीनगरला. मधात रेल्वे थांबलीच नाही जालन्याला, डायरेक्ट संभाजीनगर. असं नसतं रे सुमळ्या. सारिणी आणि संगिनी नावाच्या दोन सर्पिणी. महाराज काही देवाला सुद्धा लाजवतील इतकी पुरुषार्थी लोक होऊन गेली. देवाला सुद्धा. सारिणीचा पुत्र अश्वसेन, सारिणी नावाच्या सर्पिणीचा पुत्र अश्वसेन. इतकाच लक्षात घ्या. संगिनीचं पुन्हा पाहू कधीतरी. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर ऍक्शन येत असतं. इथं कोणी भागवत सांगत असेल त्याने हे भागवतात पाहायचं नाही बरं का. पुन्हा माया नाव अंधगड फोडतात. इति श्रीमद भागवते पुराणे नैवम गिरगावकर कथितम को भवा.
नुसतं हाच होऊन जाईल, दुसरीकडे पहा काहीतरी, त्यासाठी वेगळी पुराण आहे. पण प्रसंग भागवतातला आहे. सारिणीचा पुत्र अश्वसेन नावाचा सर्प कर्णाच्या रथावर चढलाय. युद्ध अर्जुनाचं आणि कर्णाचं चालू आहे. मग अर्जुनाच्या रथावर का दिलं नाही? कारण अर्जुनाच्या रथावर अग्नीचं अस्त्र होतं आणि अग्नीच्या ठिकाणी सर्प टिकत नाही. कर्णाकडे गेला आणि कर्णाच्या कानात आवाज दिला, राजा तुला जर इंद्रप्रस्थाचं आणि हस्तिनापूरचं राज्य पाहिजे असेल तर मला मदत कर. मला अर्जुनाच्या रथावर जाता येत नाही. आप्पा इमानदारी किती होती पान. त्याला राजे म्हणतात. मला अर्जुनाच्या रथावर जाता येत नाही, पण अर्जुनाला मारण्याची ताकद माझ्यात आहे, तुझ्यात नाही. काय करावं लागेल? तुझ्या बाणावर मला बसू दे आणि तुझ्या वेगानं बाण मारल्याच्या नंतर मी त्या बाणाच्या सोबत अर्जुनाच्या अंगावर जाईन आणि अर्जुनाला चावन. दोघांचे शत्रू एकच आहेत. अश्वसेन सर्पाचा शत्रू अर्जुन आहे आणि कर्ण महाराज तुम्ही कौरवाच्या पक्षात असल्यामुळे तुमचा एक शत्रू अर्जुन आहे. जय प्राप्त होईल, चंद्र सूर्य तोपर्यंत नाव राहील. अर्जुनान काय सांगावं, कर्णान काय सांगावं? कुटील, नालायक, हरामखोर. अरे सुराचं बाहुत्व, सुराचं वर्षत्व त्याच्या बाहुत असते. तुझ्यासारख्या किरडाला हातात घेऊन युद्ध नाही करणार. चल उतर खाली. श्रुतीने विचारलं अश्वसेन सर्पाला, कर्ण हा लढतोय विरोधात म्हणून शत्रू आहे, तुझा शत्रू का? सारिणी नावाची सर्पिन, हवन चालू होतं. ती सावित्री नावाची सर्पिन तिथला प्रसाद ग्रहण करण्याकरता आली आणि चुकून अर्जुनानं तारुण्याच्या वयात एक चूक केली. अर्जुनानं बाणाच्या टोकावर ती सर्पिन उचलली आणि फेकल्याबरोबर ती सर्पिन हवनात पडली. पण तिच्या पोटातून जो पुत्र पडला तो अश्वसेन नावाचा सर्प आहे. त्यानं कर्णाला सांगितलं, श्रुतीला सांगितलं, श्रुती माते माझी माय जळताना मी पाहिली. यानं जाळली माझी माय, माझी माय यानं जाळली, माझ्या देखता जाळली. मी डोळ्यानं पाहिलं माझी माय जळताना. या अर्जुनानं जाळली, याचा बदला घेण्यासाठी मला याला मारायचंय. पण इंद्रे देला विजयी रथ, अग्नी सहस्र बाण देत. या सगळ्या गोष्टी, एवढा मोठा पुरुषार्थ करण्याचा, पण सापाल मदत नाही केली. कालांतरानं ज्या वेळेला कर्ण स्वर्गात जातो त्याला या अश्वसेन नावाच्या सर्पाने वरे गेल्यावर प्रश्न केला, कर्णा तुला विजय नको होता? ऐक म्हणे, विजय नको नव्हता असा विषय नाही, पण चुकीच्या मार्गानं कमवलेला विजय चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव भ्रष्ट केलं असतं. मुद्दा आहे का? शंकराचा मुद्दा आहे का? कारण हे अश्वसेन, तुला बाणावर बसून तू अर्जुनाला चावा घेतल्यावर काही डोळ्याचं पापण नव्हतं, इतक्या अवकाशात अर्जुन जळून राग झाला असता तुझ्या विषयानं. पण एक लक्षात बी ठेव, त्याच अर्जुनाच्या रथावर शंकर सुद्धा बसलेले होते. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. मारुतीराय म्हणजे 11वे रुद्र आहेत. आणि लक्षात ठेव अश्वसेन, तू एक शंकराचा उपासक आहेस. शंकरानं तुला मदत केली असती, मी तुला बाणावर सोडलं असतं, पण त्याच शिवजीनं अर्जुनाला वाचवण्याची सुद्धा मदत केली असती. कारण अर्जुन भजने आहे, अर्जुन वारकरी आहे, हो अर्जुन परमार्थिक आहे. अर्जुन झोपी गेल्यावर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात, एवढा मोठा पुरुषार्थी अर्जुन तुझ्यासारख्या सर्पाचं सहाय्य घेऊन मी त्याला मारावं हे मला उचित नाही. म्हणून राजे हो, अर्जुनापेक्षा कोटीपटीनं जर श्रेष्ठ कोण ठरला असेल तर तो कर्ण ठरलाय. भारतीय युद्धामध्ये 3च शूर होते, एक द्रोणाचार्य, एक कर्ण आणि एक भीष्माचार्य. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसतात. त्यावेळेला शेवटचं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला कर्ण येतो, कर्णाला शेवटपर्यंत भीष्माचार्यानं सुतपुत्र म्हणून हिनवलं. आणि आज पायाला स्पर्श झाल्याबरोबर विचारलं कोण? राजकारणातल्या 2 नंबरच्या डॉननं सांगितलं, विदुर काकानी, पितामह आपल्या दर्शनाकरता कर्ण आलाय. मान वरे केली, डोळ्याने पाहिलं, डोळ्यातून टपटप पाणी पडलं आणि कर्णाला सांगितलं, कर्णा हे कर्णा. 3च शूर ऐका. द्रोणाचार्यांचं सुद्धा नाव नाही घेतलं.
द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, चुकून शब्द पडला, वापस घेतो माझा मी, कारण भानगड कॅमेऱ्यामुळे होती. हे दुसरीकडे ऐकते तुम्ही. मी सांगताल ते पूर्व काळ मानता, पण मलाही माझ्यापेक्षा अभ्यास करणारा कोणी बाप भेटन ना, त्यावेळेला ते म्हणून गिरगावकर चुकलाय. असं नकोय नकोय. एक नंबरचा शूर कोण असेल तर पंढरपुरातला मालक होता, पितामह भीष्माचार्य. आणि भीष्माचार्यानं सांगितलं आमच्या दोघांच्या तराजूत बसणार फक्त तूच आहेस, फक्त तूच आहेस. त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं कुठं फुटकं गाडगंय. महाराज अर्जुनालाही मान खाली घालायला लावावा एवढा पुरुषार्थ करण्याचा, पण सत्य बोले मुखे दुखवे अनिकाच्या दुखे. काय मोठी व्याप्ती होती महाराज या लोकांची. आणि असा ज्याचा निष्ठावंत भाव आहे, बिनचूक ज्याचा कारभार आहे, कायवानो आता छोटासा 10 मिनिटाचा प्रसंग सांगतो. मी सोपनराव माझ्या वाणीला विराम देतो. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर आले. एका ज्योतिर्लिंगाचा अधिष्ठान सांगतो पूर्णविराम करतो. समुद्राच्या तीरावर आले. भगवान प्रभू रामचंद्रानं विचार केला आपण शिवलिंगाची स्थापना करायची. आपण ज्या पूजा करतो ना ह्या कितपत योग्य असतात, आपण जे व्रत करतो साधना करतो ह्या कितपत पोषक आहेत, याचा आपल्याला फायदा होतो का, आपल्या मनाला आत्मिक समाधान आहे का, असं जर असलं तर करायचं. नाही तर आपल्या संप्रदायातले जे नियम आहेत का महाराज, हे चुकल्याच्या नंतर मंत्र चळे थोडा तो धडाची हे वेडा करायची नाही. सोंग नाटक एक चौकट दिली, एक मर्यादा लावून दिली, तेवढ्या पुरतं जर आपण करत असलो तर सगळ्या गोष्टी करायच्या. आपण सोहळ्यात पत्ते खेळणार लोक पाहत नाहीत का, पाहतो आपण. ते त्या दिंडीत जाणार, त्या दिंडीत त्याचा ते टेम्पो राहणार, त्याच्यात गाद्या राहणार, रामेश्वर बुवा ते फॅन असणार, त्याला वायर असणार. आपा जिथं दिंडी थांबल तिथं आकडा टाकतोय, फॅन चालू, 52 अध्यायाचा ग्रंथ सुरू. त्या दिंडी मालकाला विचारलं हे तुकाराम महाराजाचे चुलते तो मधात कशाला घेतले, ते म्हणला हे 2-4 पंक्ती देतात. मला असं वाटतं यायला तर नरक असलच, पण त्या दिंडी मालकाला पण कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही. मर्यादा सांगितली बरं आपल्याकडे मर्यादा. ह्या बा तात्पुरतं गोड तर कोणालाही वाटतंय, पण उद्या कोणीतरी आपला बाप पुसणारे इतकं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, ध्यानात असावा. आणि बाप कधी जन्माला येईल काही सांगता येत नाही बरं का. मग तो पक्वादात असेल, तो गायनात असेल, बाळू महाराज कीर्तन करीत असेल, याच्यात असेल, कोण वरचढ होईल काही सांगता येत नाही. तगादा असतो त्याचा. म्हणून पक्वाद जरी असेल तर काय 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 जितकं जितकं पाठ करता येईल तितकं पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. गायन क्षेत्रात आता किती बोल असतील, किती राग रागिणी असतील, त्याचा काय मेळच नाही.
जेवढं मला वाटतं करता येईल तितकं थोडंच असेल नाही का काकडे भाऊ? किती बी करत राहत. मी तर म्हणतो आयुष्य पुरत नसेल अभ्यासाला. मला असं वाटतं किती दिवस वाचित राहा, आयुष्य पुरणारच नाही. मी जितका वेळ भेटेल तितका असं काहीतरी नवं काढीत राहतो. म्हणजे इकडचं तिकडचं उकांडे उकरून नाही, त्यासाठी पुराणच पाहतो. कारण का ज्या पायरीवर गेलं ना काका, त्या पायरीहून जर खाली आलं तर मरण्यापेक्षा अपमान असतो. खाली येऊ नये, तिथं राहा, अभ्यास करत राहायचं. एक पैलवान 3 जिल्ह्यात गाजला आणि 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान झालं. त्याला कानात सांगितलं तिथे एक पैलवान आहे. ते म्हणलं आपल्यासारखा नाहीच. म्हणलं जाऊन पाहिन ते तुला आपटी. तू कोण म्हणतोय? म्हणलं मी म्हणतो. कस काय म्हणता? म्हणलं तोंडान म्हणतो. ते तुला आपटी तू पैलवान. हे गेलं गाडी घेतली 2-4 त्याच्या संग ते तुटलेल्या शेपटीवाले. ते गेले आपल्या तिथे गेल्याबरोबर म्हातारी भाकरी करू लागली. आजी पैलवान कोण? मा नातूय म्हणली. तीन भरकात भाकरीचा हात छातीवर आणला. मा नातूय म्हणे. 82 वर्षाची म्हातारी आप्पा ती. मा नातूय म्हणजे ते पैलवान. तर हे पैलवान म्हणलं बाबा म्हातारी बी छाती थापताय. 82 वर्षाची म्हातारी, 92 वर्षाची. कुठं गेलाय? ते म्हणले काय नाही, 1 वाजता तर लाईन चालू आहे, मोटर चालू असल्यामुळे गव्हाला पाणी देतोय, 1:30 वाजता घरी येतोय. बसा तोरक. म्हातारी भाकरी करू लागली. हे उपाशीच गेल ते बोंबलत. त्या गावात काय पोहे नाही, शिरा नाही, बर्गर नाही, पॅटीस नाही, असं काय नव्हतं. असं ते पॅटीस बर्गर का असतं ते, वडापाव नाही, काय नाही, काय विषय नाही. म्हातारी म्हणली यार बसा जेवायला. लगेच बसली. बांध्या भाकरी वाढ्या, अशा चुलीवरल्या भाकरी, कोरडी भुरकी वाढली, करा जेवण. ते पैलवानाच्या संघचं म्हणलं हिचा नातू पैलवान, तेल नाही. आणि तो आता 9 पोते काजू बदाम खाल्लीस. आणि बदाम कुटायला 2 माणसं त्याच्या आज्यान फुलते. बदाम कुटून पाण्यात भिजवायचे आणि असे धोत्राचे 4 पदर करून पिळायचे. चौथा खायचा नाही, नुसतं पाणी प्यायचं. रोज 1.5 किलो बदामाचे. आणि ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्ले. म्हातारी म्हणली मा नातू बदाम गिदाम काय खात नाही, हेच खारवड्या कांदे भेटले तर का शेंगदाणे. हे आपल्या शेंगदाण्यालाच काजून बदाम म्हणून खातो. पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही. पैलवान म्हणलं बाप्पा म्हातारी बी आगाऊची. ते म्हणलं आजी पण आम्ही कोरडी भुरकी खात नाही ना. म्हातारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या, पसा कळडी सगळ्याला वाढल्या. तर ते पैलवान म्हणलं आजी याचं ते घाण्यात न्यावं लागतात. ती म्हणली आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकामं नाही आणि आरड घ्यायला कोणी नाही. माझ्या सुना कामाला असतात रानात आणि मी भाकरीचं 2 टायमाचं करते. आरड गिर आम्हाला ज्याला तेल आवडलं का ते कळडीत पिळीत आहे. पैलवान म्हणला आजी कशी कागडी पिळताय? त्यान म्हातारी उठली, हात गीत धुतले, पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या कळडी घेतल्या ना अशा कर पिळल्याबरोबर पळ तेल. म्हातारी 92 वर्षाची म्हातारी होती, अशी तेलच पडलं. पैलवानानं एका भाकरीचे 9 घास केली आणि पटपट गाडीत बसली. म्हातारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना. ते म्हणला नको आजी, तू पैलवानाची आजी कळडी पिळल्यावर तेल काढत तू या पैलवानानं मला पिळल्यावर काय निघल. मी येतो म्हणला आजी, मी येतो. माऊली हसू नको, असा प्रत्येक जातीत पैलवान असतो. असा पक्वादात असतो, गायनात असतो, गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पैलवान असतो. त्याच्यामुळे अभ्यासच करायचा. विठाला राजकारणात बी असतो. कवा काय जन्माला येईल काय सांगताच येत नाही. चला काय सांगू लागलो, एका शिवजीची स्थापना करायची. महाराज विद्वानाची गरज असते. प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी किती भूदेव अधिकारी असावा, त्याला मंत्र कोणते असले पाहिजे, मूर्त कुठला असला पाहिजे, अग्नी कोणाच्या नावानं खाली, तंडील कसं करायचं आहे, शास्त्र शुद्ध असतं ते. रामायणामध्ये अत्यंत वयस्कर जामवंत होते. प्रभू रामचंद्राने जामवंतांचा सल्ला घेतला. आदरणीय जामवंतजी, भगवान शिवजीची समुद्राच्या तीरावर स्थापना करायची, आपल्याला पुरोहित कोण आणायचा? जामवंतानं सांगितलं माझ्या पाहण्यातला विद्वान पुरोहित या भारत देशात एकच आहे, त्याचं नाव आहे रावण. आणि रावणाला आमंत्रित करायचं. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं रावणाच्या विद्वत्तेच्या बाबतीत मला सुद्धा अभ्यास आहे, पण माझा आणि त्याचं भांडण येईल का? तो येईल का? जामवंतानं सांगितलं रावणाच्या आजोबापासून माझा संबंध चांगला, कारण वयस्कर जामवंतच होते बरं का. रामायणात जामवंता इतकं वयस्कर कोणीच नव्हतं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायचं टाळलं होतं.
पुढे कुस्ती खेळली जामवंतीच्या लग्नाच्या वेळेस. एवढे वयस्कर होते ते. आणि मग जामवंत ज्या वेळेला लंकेत जातात त्यावेळेला रावणानं पाहिल्याबरोबर रावण शिंहासन सोडतो आणि बाजूला बसायची व्यवस्था करतो. त्यावेळेला बऱ्यापैकी राक्षस म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे, वळवळ करू नका म्हणले. हे कोणाच्याही पक्षात असू द्या, पण माझ्या आजोबाचे मित्र आहेत, यांचा आदर करणं गरजेचं आहे. बसले आणि रावणाने विचारलं काय काम आहे? काही नाही, एकच काम आहे म्हणले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना समुद्राच्या तीरावर भगवान शिवजीची स्थापना करायची आणि पौरोहित्य करण्यासाठी माणूस आता ते जंगलातून आले आणि त्याला कोण सापडेल आणि मी तुमचं नाव सुचवलंय, माझी इच्छा आहे तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यावा. रावणानं सांगितलं काय हरकत नाही, हे पण रामायणात पाहायचं नाही, आताच सावध करतोय, शिवरात्रीमुळे सांगायलो तुम्हाला, हे पण रामायणात बघायचं नाही, वेगळ्या पुराणात. रावणानं विचार केला एखादी व्यक्ती जर जंगलात असेल, राम जंगलात आहेत, वैर विरोध सोडून द्या, विरोध विरोधाच्या जागेवर असेल, तुमचा वाद वादाच्या जागेवर असेल, पण सत्यकर्मात सहाय्य झालं पाहिजे. वनवासात राम आहेत आणि त्यांना जर शिवजीच्या लिंगाची स्थापना करायची असेल तर आपण मदत करणं गरजेचं. आपण पुरोहित कसले, काय हरकत नाही म्हणजे मी पौरोहित्य करण्यासाठी येतो, मंत्रोच्चार करण्यासाठी येतो. तर जामवंतानं सांगितलं, रामचंद्रांनी सांगितलं सामुग्री काय लागल, म्हणजे खारका किती लागतील, वाट्या किती लागेल, बदाम किती लागतील, हळकुंड किती लागतील, खोबरं किती लागेल, खडीसाखर किती लागेल, तूप किती लागेल, काय किती लागेल. रावण किती विद्वान होता पहा. रावणाला रावण्या मानणारा मीच आहे, मीच आहे आणि विद्वत्ता सांगणाराही मीच आहे. कारण रावणाला रावण्या का म्हणायचं, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चौकटीत बसत नाही. जायू तू माते न करी साया सामी विष्णुदास तैशनो, म्हणून रावण या पेपरमध्ये नापास झाला म्हणून इतकं. पण रावण विद्वान किती होता पुढे पहा. रावणाने जामवंतांना सांगितलं गुरुवर्य, एखादा यजमान जर वनवासात असेल आणि त्याला जर देव करायची इच्छा झाली असेल तर त्याच्या देवाला जे साहित्य लागते ते पुरोहितानं पुरवायचं असते. प्रस्थ जी प्रधान, प्राण प्रतिष्ठेची सामग्री तयार करा. नागरीच भरल्या तुपानं, दह्यानं, दुधानं, लोण्यानं. यजमान कोणी माहिती? काका रामचंद्र आहेत, पुरोहित रावण आहे आणि बाजूला पूजा जर काढून टाकली तर दोघं कट्टर विरोधक आहेत. महाराज विरोध ब्रह्मदेवाला मोजताच येणार नाही रणजित काका. बायको चोरून नेणं साधा विरोध असेल का? नवल काय नवल असेल ते विरोधात. हा एक बाजू अशी तुकारामजी जा आणि दुसरी बाजू जर विचार केला तर यजमान जगाचा बाप आहे आणि पौरोहित्यासाठी रावण आहे. सामुग्री तयार. महाराज काय आनंद वाटला असेल जामवंताला जाऊन सांगितलं, प्रभू काम साधलं बरं का, पौरोहित्य करण्यासाठी रावण येत आहे. रावणाने एक विमान पाठवलं अशोक वाटिकेत, रिकाम विमान. त्या विमानामध्ये 6 पत्न्या पाठवल्या स्वतःच्या, बायका 80,000 होत्या, मंदोदरी नाही. 6 पत्न्या पाठवल्या आणि स्वतः रावण दुसऱ्या विमानात. आणि सीतेला सांगितलं, सीते तुझ्या मालकाला समुद्राच्या तीरावर प्राणप्रतिष्ठा शिवजीची करायची आणि बायको जिवंत असताना पूजाला एकट्याला बसता येत नाही. सोपनराव काय हुशार असन रावण पहा. बायको जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, बायको गेल्यावर बसता येतं किंवा सुपारी कमराला खोसून बसायची पद्धत होती पूर्वीच्या काळात. मग रामप्रभूला पूजेला बसायचे आणि तू वनवासात आहे, प्राणप्रतिष्ठेची पूजा कशी करता येईल? भगवान शिवजीची स्थापना आहे, पूजा कशी करता येईल? कोण सांगायला माहिती? रावण. म्हणून तू माझी बंदिस्त आहेस, आदेश माझा आहे. माझ्या 6 पत्न्या विमानात आहेत, या विमानात तू बस, पूजा होईपर्यंत तिथपर्यंत चाल, पूजा झाली की तुला पुन्हा इथं आणून ठेवी. महाराज काय काय विद्वत्ता असेल ती, काय प्रचंड व्याप असेल रामेश्वर महाराज. त्या विमानामध्ये सीतेला बसवलं, विमान बाजूला अधिष्ठित केलं, रावणानं पूजा वगैरे सगळी मांडली आणि पाट 2 टाकले बसायला. भाऊ पाट 2, एका पाटावर प्रभू रामचंद्र आहेत. आता वामांगी रखुमाई, पूजेचे 2 प्रभेद आहेत बरं का. कधी कधी बायको उजवीकून घ्यावं लागती आणि कधी कधी डावीकून घ्यावं लागती.
वारकरी संप्रदायाशी संलग्न असणाऱ्या लोकांनी कधी पत्नी डावीकून ठेवायची, हा आत्ताचा काळ. आणि पूर्वीच्या काळात उजिकून होत होती. काही काही माणसं तिथं पण अरे तुला कळतं का इकून, अरे तसं नसतं सुमळ्या, त्याला पण शास्त्र आधार आहे ना. बसबस नकून करी जाऊ, तू वाचिलं नाही काही कुठं तू न वाजी तू. ज्यानं काही वाचिलं नाही का ती माणसं जास्त बडबड करणार. ती मसन वाट्यात पण इकून लाकूडला ते कार, अरे ते खाली घाल ना, हे माना खाली घाल. असं वाटतंय मड लांब ठोन यालाच फुकाव, मड नंतर फुकू 2-3 दिवसाला, पहिलं याला फुकलं पाहिजे. इतकी माणसं तिथं पण बडबड करणारी असतील. यायला सरण शहाणे म्हणते. देवान त्याला ते सरणाचा शहाणपणा, कुठं काय बजबज करतील काय मिळच नाही. प्रभू रामचंद्राने रावणाकडे असं बघितलं. अरे देवही त्याचा देवपणा विसरला होता ना, तितक्या वेळापुरता तोही त्याचा विरोध विसरला. आणि महाराज देव जरी असेल तो पौरोहित्य करणाऱ्याला नमस्कार करावा. आज रावण ब्राह्मण आहे, प्रणाम केला. भूदेव 2 पाट कोणाकरता बसायला टाकले. रावणानं सांगितलं, यजमान तुमच्या लक्षात असावा, पत्नी जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, हे तुम्हाला कळावा. तुम्ही जगाचे बाप आहात, तुम्ही विश्वाचे मालक आहात, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहात. हे 2 पाट कोणाला टाकले तुम्ही मला विचारावं. काय वाटलं असेल रामचंद्रांना ऐकायला. महाराज हे सगळं कळत होतं, पण बायको तुझ्या ताब्यात आहे ना, असं मनातली मनात नाही म्हणले. आणि चुटकी वाजल्यावर प्रस्त घेऊन या यजमानाची धर्मपत्नी. आणि त्या पाटावर सीतेला बसवलं, सीतेला बसलं. पूजा आटोपली आणि शेवटचा जो आपण ज्याला पूर्णाहुती म्हणतात, या पूर्णाहुतीचा नारळ रामचंद्रांच्या हातात, सीतेच्या हातात आहे. त्याला छिद्र पाडलेलं आहे, त्याच्यात तूप भरलेलं आहे, साखर भरलेली, गुळ भरलेला आहे. आणि पूर्णाहुतीचा नारळ पडल्याबरोबर जाज्वल्य रामेश्वराचं अधिष्ठान प्रज्वलित झालं. नमः पार्वते पते हर 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 महादेव. त्या रामेश्वराची स्थापना, त्याचे मंत्र म्हणण्यासाठी रावण आहे. एक पुढचा थोडासा मुद्दा आहे का. भगवान प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हात छातीवर जोडले आणि एकच सांगितलं, मी वनवासात या प्रदक्षिणा काय देऊ, काय दक्षिणा देऊ, काय दक्षिणा देऊ. डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. भूदेव महाराज मी वनवासात आहे, आपल्याला दक्षिणा काय देऊ. भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यावर आलेले अश्रू पुसण्यासाठी रुमाल सुद्धा नव्हता, वल्कल्ले होती, वल्कल्ले. रावणानं भरजरी उपरनं फेकलं. यजमान डोळे पुसा. वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का, वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का. आणि काळजी करू नका यजमान, विश्वाचा बाप ज्याच्या पुढे आहे, लक्ष्मीचा पती ज्याच्या पुढे आहे, ते तरी लोकांना कशाला हात पसरीन, ते तरी लोकांना कशाला हात पसरीन. शेतीला विमानात बसिलं, माफ कर बाई, तुला तुझ्या जागेवर नेऊन ठेवतो. आता यजमानाचं काम संपलं आणि ब्राह्मणाचं काम संपलं. आता आम्ही वैरवतोय. पूजा इतकीच बघा, इतक्या साधनेत केलेली पूजा, अशा तत्वात पूजा असली पाहिजे. कायवानो आता पुरे हे कायवानो आता कायवानो आता पुरे कायवानो आता पुरे हे चरणी ठेवी चरणी ठेवी
ही त्या शिवरात्रीची जोपासना आहे. शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला. आणि एक लावरं चित्र सशे धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत. काय त्या दिवशी त्याला शिकार सापडी एका ठिकाणी असं म्हणते. आता घरी जाण्यासाठी अंधार झाला, ती शिकार भाजली, तिथंच खाल्ली. काही बांधून गठुडं तसंच मासाचं ठुलं. रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला. बाजूला असं मंदिर होतं सोपनराव, त्या मंदिरासारखं. आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले, तुकारामजीचा लोक. याने विचार केला, एवढाली माणसं, काही काही बायकांच्या गळ्यात डाग दागिने सोने अलंकार सगळा थाट, मोठमोठाली माणसं, आणि पाणी घाललेलीत काय भेटत असेल. पण याच्याकडे गाडगच नव्हतं. आपण जी करतो का त्याच्या पाठीमाग सिद्धता असली पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आपण काय असतं माहितीये का, आपला अवडंबर जास्त असते, आपला देखावा जास्त असतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा भाव असतो. तुम्हाला एक सांगू का, देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसवितो आणि त्याचं तो भलं करत असतो. आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे, देखावा नाही, देखावा नाही. त्याने विचार केला, काका ही सगळी लोक पाणी घालते, तर आपल्याकडे तर तांब्या नाही, गिलास नाही, डबकं नाही, टंबरेल नाही, काहीच नाही. त्याच्या पायात 2 बुट होते. हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला, त्यानं बुट विसळले आणि दोन्ही बुट पाण्यात घातले. पण एका बुटाला काटा टोचल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले. ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही, दिलं बुटाड फेकून. आणि ज्या बुटाला छिद्र नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं. आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं. त्यालागी विमान पाठविले. बिल्वमंगळ म्हणायचे त्याला. त्यालागी विमान पाठविले. मला श्रुती नावाच्या व्यक्तीने प्रश्न केला, एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजार आहेत, यानं एक एक पोत बेल आणलाय, काही न धोत्र्याची फुलं आणले, कोणी कशाची फुलं आणले, कोणी काय आणले, कोणी किती आणले. त्याला विमान. शिवजीने सांगितलं, हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत. कोणी म्हणतं मा नातू पहिली 3 वर्षे हे तो पास कवा होईल. कोणी म्हणले आमचं पोरग कवा पास होईल. कोणी म्हणलं आमचं म्हातारं 24 तास 4 कटे ओढीत, त्याच्यातले 2 कट्यावर कवा येईल. बिड्या कवा सुटत्याल. काही ना काही एक घरानं घेऊन आलेत. या हे शिकारी माणूस आहे, त्याच्याकडे काहीच नाही, पण त्याचं कवडीचं घराणं नाही, ते फक्त मला पाणी घालायलाच आलं. हा त्याचा भाव होता, हा त्याचा भाव. त्या लागी विमान पाठविले. आपला भाव तितका लागेल ना. आपण नको त्या ठिकाणी. एक जण महाराजाच्या पाय पडायला बाई गेली, ती म्हणली महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात पोरग आहे, याचं भलं व्हा. महाराज म्हणले 3 वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड. ती म्हणली सगळंच उगाळलेलं आहे. नाही काही पण लिहता वाचण्यापुरतं. ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती घेऊ, ती आणता यावा. इतकं दूध गिदी इकायला गेलं तर त्याला हिसाब काढा. फॅक्टरीवर गेल्यावर इतकं त्याला याला करा. म्हणले बाई कळण्याचा काही विषय नाही, पण 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करील. कुठं नका ना आपटी जाऊ डोके, कुठं बी नका, कुठं नका. महाराज देव सुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे. महाराज भगवानजी अधिकारी शिवजी आहेत, पण तिथं त्यांची साधना, तिथं उपासना, तिथं भाव, आपलं भलं होत असतं ना. पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे एकटं जाल जमत नाही. महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही. त्याच्यासाठी तसा साधू लागेल, तसा संत लागेल. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो, पूर्णविराम करतो. शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले. मी परवाला प्रगट दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आली, ती लक्ष्मण भाऊ तुम्ही प्रभू त्या आधी करून होते. शिवजी कासार नावाचा एक संत आहे. समाजानं कासार आहे. पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणात आहे का? काय कोणाची माय होईल. पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो. चुकीचं मार्गाने बोलल्या का मंत्र्याचं पद एका रात्यात गेलं तर नाही का. आपण तुमच्या परतूरला झालती का, जालन्याला सभा झालती ती, हो, एका रात्यात संध्याकाळच्याला पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं. तुम्ही घरी गेल्यावर पहा, मी तितकं सांगायला गुतं थोडं घेतलंय. ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा विचारणं हीच घेण्यासाठी. पण ऐकल्यानं सांगतो. शिवजी कासार नावाचा एक वारकरी, पण जिजा तो वारकरी तुकोबराच्या कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा. पुढे चाल म्हणायची गंगाजी मवाळ,
आणि पाठीमागं चाल म्हणायची शिवजी कासार. पुण्यवान किती असतील कल्पना करा. ज्या शिवजींना तुकोबरायच्या कीर्तनातली चाल म्हणायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील. कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल शिवाजी बुवा. तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाईलाजानं साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच म्हणते तरी तुम्हाला साथ करावं लागते. हे तुमचंही थोडंसं पाप बरं का, राग येऊ देऊ नका. मला 4-2 ठिकाणी ऐकायला भेटलं, असं वाटत होतं बापरे उठावा तर संप्रदायाचा नियम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही. आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा. माऊली तुकोबरायच्या कीर्तनात पकवाद वाजवला सोनबा ठाकूर होते. महाराज किती पुण्यवान पकवाद्या असेल की ज्याला तुकोबरायच्या कीर्तनात साथ करायला भेटते. आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढे मांडायला भेटायला हा महत्वाचा विषय. याचं पुण्य असते. आपण साथ कोणाला करतो हा महत्वाचा भाग आहे. आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोक आहेत. वयाची 75 संपली तरी पांडुरंगबा घुलेंना आपण दिंडीत पाहतो. आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात. 75वी संपली. आदरणीय बंडा तात्यांचं वय जर पाहिलं, त्यांना एक आजार झाला. जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर, फडावरल्या कीर्तनाला हजर. मला साधन आहे या लोकांची, साधन आहे. आज एवढी मोठी साधनेतली लोक येतं. या लोकांमुळे परमार्थ जिवंत आहे. या मधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळे परमार्थ नाही. परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकते. हे काय नसते. हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि त्यानं तोंडच धुतलं नाही. पुढचा म्हणला तो दात घासले का नाही, मग मै आंघोळीची कशाला काळजी करायला. हे बुटकं भर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सोळसोळाट झाला. त्याच्यात मी पण असन. मी काय फार शहाणा आहे असं समजत नाही. तुमच्यामुळे बरा दिसतो. शिवजी कासार नावाची वारकरी होते. मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला, तुकोबराय सारखे महात्मा तुम्हाला सापडे, पुण्य कोणते? इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतोय, फार मोठी साधना करायची गरज नाही. आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं, लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्या सासू सासऱ्याची संपत्ती, सोपानराव आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना बोलिलं, याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे. तुम्ही मोठे झाला असता फॅक्टरी टाकली असेल, तुमचं घर पाहिलं मी, रावणाला लाजवील असं घर आहे. मी गेलतो आप्पा त्यांच्याकडे, छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं चांगलंय. पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथेही बोलवलं इथेही बोलवलं, याच्यात आनंद आहे. हा तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव म्हणलं नसतं, त्यालाच गिरगावकर म्हणते. विठाला पैशाने विकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत. आणि पैसा हा वळवळीनं कधीच भेटत नसतो. पैसा जर वळवळ केल्याने भेटला असता तर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आडत्यापेक्षा हमाल जास्त काम करते आपण. मग श्रीमंत हमाला असतो का आडती? आडत्या प्रारब्ध. संप्रदायात सुद्धा वळवळ करायची नाही. हे करू का, ते करू का, आमक करू का, तमक करू का, याच्यावर जळू का, त्याच्यावर जळू, त्याच्यावर इस्तू टाकू का, याच्यावर पेंढ्या टाकू, यानं काय होत असते? मला सांगा, दुसऱ्याला जास्त 400 टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी म्हशी घातल्या ना आपला वाढत असतो का? त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागते ना. हे करायचंच नाही. अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीने. तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील, मका चारित असताल पण बांधून ना. आणि आकाश देवाला सोडायला काठाळ्या रामेश्वर कोणाची मका खातो का नाही? मग असे काही कठाळे समजायचे. तुम्ही नका नादी लागू द्यायचे. ते कठाळे आहेत, ते नशीब घेऊन आलेले आहेत. आपण आपल्या साधनेत करायचं. महाराज एक न एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपाळू आहे, तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे. चुका नाही करायच्या. चुकीनं काय माती भेटत नाही, काय माती भेटत नाही. तुम्हाला वाटतं का रात्री एका रात्री शिवरात्रीचं पारायण केल्याने तुमचा उद्धार होईल? तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल. तुमच्या सासूला दात नसतील, तिनं शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं, याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात. सासूला कोपर खिळे हाणायली
दाताड नाही तर धरलीन बसली तू वाचित. कशाला वाचायली मंजुळा, कशाला करायली आगावपणा. काही नाही, काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात, कवडीचं नाही. जैन संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडी मोल किंमत द्यायची नाही. सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही, काही फायदा नाही. आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात. बघा आपल्यातला पुरुषार्थ. महाराज ज्ञानेश्वरी किती पाठ आहे, गाथा किती पाठ आहे, स्वराचं ज्ञान किती आहे, बोल किती पाठ आहे, कीर्तन करून श्लोक किती सांगतो, ओया किती सांगतो, पाठांतर किती, पुराण किती सांगतो, त्याच्यापेक्षा आचरणात किती वागतो, हा महत्वातला पुरुषार्थ. त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला नाही. हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल. शिवजी कासारांना प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबारायसारखा महात्मा सापडा, पुण्य कोणते? एकच पुण्य होतं, बापानं बांगड्या धरायचा धंदा केला, मी तेच केला. पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितला, माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो, बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो, आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या. हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागे पडला आणि तुकोबारायसारखा महात्मा सापडला. तुकोबारायचं कीर्तन ऐकायचा योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योग आला. टाळका नसल, टाळका घेतला नसल, उभे का राहिले नसतील त्याचा सिद्धांत आपल्याला सापडा नाही, पुरावा सापड्यावर तुम्हाला सांगेल. पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची माय व्याली, कोणाची हिंमत असेल. पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी. शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता, टाळ मोजकी होती, शिवजी कासार खाली बसलेले आहेत. आणि शिवजी कासार ज्या दिवशी खाली बसले, महाराज आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रूप परमार्थ असावा, तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो, देखावा नाही. तुम्ही किती देखावी करा, किती देखावी करा, किती देखावी करा. मालकाला उपाशी ठेवून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, मालकाला उपाशी ठेवून जर शिवजीला पाणी घालीत असेल, त्याला सर्दी होईल बाई तुझ्या पाणी घातल्यानं, तुझा उद्धार नाही. तू नवऱ्याला उपाशी ठेवून गेलीच. कारण काम करत असताना तत्व असलं पाहिजे. आम्ही संसारातली माणसं आहेत ना, आपण संसारातल्या माणसांना संसारातल्या जे नियम येतं ते पाळून परमार्थ केला तरी पोषक असतो. नातू शाळेत चाललाय, त्याची आई स्वयंपाक करायली. नातू शाळेत चालला, त्याची आई चपाती लाटायली, भाकरी करीत असेल, काही उपमा देत असेल, काहीतरी शिरा देत असेल, त्याला डब्याला द्यायचा. तर तितक्या वेळात आजीनं त्याचं दप्तर हुडकून द्यायचं, त्याचे सॉक्स द्यायचे, त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं, पेन्सिल कुठं खोलरबल पडलं असेल ते देऊन त्याची पिशवी भरून सोपनराव आजीनं मदत करायचं. पण माय त्याची स्वयंपाक करायली, पोरग दप्तर हुडकायला आणि आजी तुळशीला येडे घालायली. आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर, त्याचं पेन्सिल आणि खोलरबल घरीच विसरलं. पोरग घरी आलं ना, आजी म्हणली काय झालं बाळ्या? काय नाही, माझं पेन्सिल आणि ती घरीच विसरली होती, पेपर कोराच गेला. तितक्यात मी भेटलो. काय करावं महाराज, माझ्या नातवाचं कसं होईल? म्हणलं काय नाही, मोठं झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कसं होईल तुझ्या नातवाचं? चांगलं होणार आहे, तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे. काय झालं महाराज? म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय, त्याची पेन्सिल करू लागली ना स्वयंपाक, तिला कळत नाही का? म्हणलं तुम्ही काय करू लागले? मी तुळशी लिडे घालू लागले. म्हणलं 56 हरिपाठ वाच. पण नातू शाळेत गेल्या वाच ना. त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का? मळणीचा बायला तर तू यात काय फरक आहे? फक्त त्याला गाठलंय म्हणून मळणीला चालला, आणि तुझ्या गळ्यात कासरा नसताना तू चाललीस, इतकाच फरक आहे. मला सांगा, अशा वाहटुळीनं किती जरी महादेवाला पाणी घातलं, ह्यात सगळ्या म्हणत्यात बाळू महाराज लय चरचरे, आणि मी खरंच चरचरे ना, पण चुकीची चरचरी नसती. वागतोय तत्वात जिजा आणि बोलतोय कडक, वागणंही चोंभाळे नाही आणि बोलणंही नसन पटत. अब काही लोकांना देव पटत नव्हता, तर बाळू पटन हे कशा लक्षात घेता. येरविधी ठिवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना, कावीळ झालेल्या माणसाच्या डोळे पिवळे होत असतात जिजा, आणि ज्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात. वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नसतात. मग चांदण्याला पिवळे म्हणणारे डोळ्याचा आजार आहे. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. अर्जुना, मला सुद्धा काही माणसं दोषी. आता दुर्योधन देवाला चांगलं समजित असेल का काकडे गो? नाही. मग देव वाईट होता का? नाही. मग देवालाही वाईट म्हणणारी जनता होती ना, तसं बाळूलाही वाईट म्हणणारे आज नसतील का? शोन शक्य. विठाला विठाला माणसाचा पुरुषार्थ कसा कामी. राग येऊ देत जाऊ नका माझ्या माईंनो, याच्याकरता तुम्हाला कडक स्वभावात बोलतोय. हा जिजा, या देशातलं नाविन्यपूर्ण स्थान कोण असेल त्या देशातली स्त्री आहे. माझ्या माईंनो,
पुरुषार्थ परमार्थ एखाद्या वेळेस चुकेल, कारण मुंगळे नीट चलतच नसतील. लाईन मध्ये चालतात कोण? मुंग्या लाईन सोडित नाही. तुमच्यावर एवढे बॉम्ब टाकतो याचा अर्थ माझा तुमचा राग आहे असा विषय नाही. त्याचं कारण सांगतो. या देशाची संस्कृती घडायची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही चुका करता कामा नये. मी जरी महाराष्ट्रात कीर्तन करीत असेल तरी माझ्या मुलाला किती वेळ देऊ शकतो काका मी? मोजका. तुम्ही सुद्धा बसलेली माणसं घरी किती वेळ देऊ शकतात? थोडा. सगळ्यात जास्त वेळ रामेश्वर कोण देऊ शकते? त्याची आई. म्हणून या देशाची स्त्री किमान 75% तरी सूत्रवाद असावा. नियम चुकता कामाने. सगळा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. या देशाची मान जर उंचावली असेल तर कोणी? तुमच्यातली पद्मिनी नावाची स्त्री होऊन गेली. पद्मिनी नावाची स्त्री. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती, ती इतकी सुंदर होती, तिचं शरीर वाटवण्यासाठी आलता. तिने नवऱ्याला सांगितलं, मालक तुम्ही काळजी करू नका, फक्त त्याला बैठकीत बोलत राहा. तो काही धनासाठी आलेला नाही, राज्यासाठी आला नाही, माझ्या शरीराचे धिंगडे उडवण्यासाठी आलेला आहे. आणि ती पाठीमागं गेली. 2700 कर्मचारी बायका होत्या. 2700 स्त्रिया होत्या तिच्या ताब्यात. 2700. तिचं नाव होतं पद्मिनी. सगळ्यांनी 5 मिनिटात एकत्रित केलं आणि सगळ्यांना सांगितलं, आज राज्यावर बाजू तुम्ही वरी जाऊन बघा, चौकड उघड्या तलवारी आहेत. 1400 काहीतरी तलवारी उघड्या गडाच्या भोवताल होत्या, त्या किल्ल्याच्या भोवताल. आणि हा काही राज्य लुटण्यासाठी आलेला खिलजी नाही, माझ्या शरीराचे चोचले लुटण्यासाठी आलेला आहे. तर आता हा कुंड आहे, त्या कुंडात मी सरपण टाकले. त्या कुंडाला जोहार कुंड नाव पडलं. कधी कधी मोबाईलवर बटन दाबा चांगलं. ठीक आहे, मला भारीचा मोबाईल नाही, नसू द्या, पण तुम्हाला आहेत ना. तुमच्या नातवाला सांगा, तुमच्या लेकीला सांगा, मुलाला सांगा, ते चरित्र काढायला लावा. पद्मिनीचं चरित्र काढायला लावा, लक्षात येईल. आणि तिने सगळ्यांना सांगितलं की या शरीराला, पवित्र शरीराला त्या खिलजीचा हात लागू नये आणि चंद्र सूर्य तोपर्यंत हिंदुत्वाच्या स्त्रीला कलंक लागू नये, म्हणून या कुंडामध्ये सरपण टाकून मी जाज जोहार करून घेणार. त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. 2700 मधल्या 22 स्त्रिया बाजूला सरकल्या, काम करणाऱ्या 2200 स्त्रिया. त्यांनी सांगितलं, मालकीनबाई तुमच्या शरीराला वाटवण्यासाठी खिलजी आला, पण त्याच्यासोबत हजारो सैन्य आहे. हे हजारो सैन्य आम्हाला सोडणार नाही. मग तुमच्या सानिध्यात राहणाऱ्या सुद्धा आम्ही किती पवित्र आहेत. 2701. तिने आधी उडी टाकली आणि या 2700 बायकांनी त्या कुंडात जोहार करून घेतलंय. या देशाची मान इतकी उंचावली, त्याच्यातल्या तुम्ही आहात. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाने दखल घेतली. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची श्रेष्ठ संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. मी कधी सांगत असतो, बायकांनी महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पडत जा. अजय लबडे नावाचा एक गरजा महाराष्ट्र चॅनलला पोर आहे. त्यानं मला सांगितलं, बाबा तुम्हाला कमेंट आली, काही बायका म्हणल्या आमचा नवरा पाया पडून घेण्याच्या लायकीचाच नाही, त्याच्या पडावा कसं, ही तुम्हाला कमेंट आली. आता मला तर काही मोबाईल नाही, काय टाकायची असेल टाकी जा. तर ते म्हणलं आमच्या परिसरातल्या बायका आहेत त्यांनी टाकली. आता इथं कीर्तन, तिथं शंका, राजूर गणपतीत शंका दूर केली की नवरा नालायक जरी असला तरी पाया का पाडा. त्याचं कारण सांगतो. नवऱ्यानं नालायकपणा केल्यावर जर बायकोनं नालायकपणा केला तर दोघंही मारताल, त्याबद्दल काही दुमत नाही. पण परिणाम काय होतो माहिती आहे का? तुमच्यापासून निर्माण झालेल्या निष्पाप वासरांचा उन्हाळा होतोय. तुम्ही जन्माला आणलेली जी लेकरं आहेत का, हे निष्पाप वासरे आहेत, निष्पाप वासरे आहेत. नवऱ्याच्या, माईच्या, बापाच्या नालायकपणामुळं त्या दोन्ही निष्पाप लेकरांचा, तुम्हाला किती मुली असतील, किती मुलं असतील काय, या निष्पाप वासरांचा उन्हाळा होऊन जातो. म्हणून शास्त्र असं सांगतं की मुंगळ्यानं जरी लहानपणा नाही घेतला तर मुंगीनं घ्या. नवरा जरी नालायक वागला तर पत्नीनं लहानपणा घ्या. आणि त्या लहानपणात महाराज पक्षीन जसे आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते, आई सुद्धा लेकरांना मोठं करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते वडील होते, कृपा काय होती? आधार तर आईचाच होता, आईचाच होता, आईचाच होता. महाराज या देशाचा राजा घडवला, आईनं घडवला. धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप घडवले, आईनं घडवले. महाराज किती मोठा पुरुषार्थ आहे तुमच्यातला. म्हणून तुम्ही लहानपणा घ्या, आपल्या बाळांसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलीसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलासाठी घ्या. पडा पाय, एक न एक दिवस त्याला लाज वाटेल. नाही वाटली तरी तुमच्या करुणपणाची लाज विटेवरच्या मालकाला वाटेल आणि तुमच्या लेकरांचा संसार बरा करीन. याच्याकरता लहानपणा घ्या म्हणतो. मी काय तुमच्यावर बॉम्ब टाकीत नाही, मी पुराण पाहून सांगतो. कारण बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, माणसाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. असो, त्या शिवजी कासारानं सांगितलं, या महिलांचा हाताला स्पर्श करत असताना माय, बहीण आणि लेक म्हणलो याचा पुरुषार्थ प्राप्त झाला. मला तुकोबारायसारखा महात्मा सापडला. कर्मनो गहन गोती. त्याच कीर्तनात त्याच दिवशी शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला.
शिवजी कासाराच्या पत्नीने मुलगा खांद्यावर घेतला आणि तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसली. आपटीला नाही, हे चूक शब्द आहे बरं, नाही, कारण ती एका वारकऱ्याची पत्नी होती, असं चूक करणार नाही. कधी कधी एक दोन कीर्तनकाराच्या मुखारविंदातून ऐकलं, तिला कोण्या बायकांनी लावून दिलं, तिनं पोरगं खांद्यावर घेतलं, तुकोबरायच्या कीर्तनात पोरगं आपटून दिलं. कशी आपटीन महाराज? मेलेलं जरी असेल तरी पोरगं आहे, मेलेले जरी असेल. महाराज सात्विक माणसं गाई वासराची बैलाची सुद्धा अंत्यविधी चांगली करतो, घोड्याची सुद्धा आपण केली भाऊ, बैल सुद्धा, गाय सुद्धा. महाराज काही काही लोकांनी कुत्र्याच्या सुद्धा अंत्यविध्या चांगल्या केल्या, कारण जीवनभर त्या कुत्र्यानं वाडा सांभाळलाय. तर पोटच्या लेकराला काका ती आपटून कशी दिली? ती माय ना, माय ती. म्हणजे आमच्याही लोकांना भान असल्यासारखं बोललं पाहिजे. परिणाम काय होतो माहितीये का? ठीक आहे, तितकं बोलून जातो आपण, पण याचा परिणाम नंतर घडतो. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ताचा चुकला कोटी मरतील. महाराज या जिजा अशा बायका आहेत, एखाद्या वेळेस नवऱ्याचं ऐकायचं नाही, पण आम्ही सांगितलं की ते ऐकत आहेत. मग आम्ही जर चुकीचं बोलून गेलो ह्या जर ऐकत राहिल्या आणि परिणाम उद्या सुनानं केला, नातवानं केला, नातीनं केला, नातानं केला, तर याचे परिणाम उलट होत असतात आणि धर्म मातीत जात असतो. याचं पाप महाराज किती भोगल ते नंतर सोडून द्या, पण लोक किती वाम मार्गाला जातात हा महत्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे चुकीचं बोलायचं नाही. खांद्यावर मुलाचं प्रेत घेतलं, तुकोबरायच्या कीर्तनात बसली. त्यावेळेला एवढी गर्दी तुकोबरायच्या कीर्तनात नव्हती, कारण काळ तसा नव्हता आकाश महाराज. आणि मांडीवर पोरगं घेतले, डोकं मांडीवर आहे, शरीर खाली, मोठं पोरगं होतं, थोडंसं रडू लागली. शेजारणीने विचारलं, बाई रडता कशा करता? काय नाही म्हणे, माझा मुलगा मरण पावला. मग मेलेला मुलगा इथं कसा आणला? याच्याकरता आणला बाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेली जी व्यक्ती आहे, या मुलाचे बाबा आहेत, त्यांना सांगायचंय आपला बाळ गेलाय. मी सांगू का तुकोबरायला कीर्तन? नको म्हणे. मी कीर्तन तुकोबरायची ऐकली, माझ्या मालकानं ऐकली, पण माझ्या मुलाला ऐकायला जिवंतपणे योग आला नाही. मेल्या का होत नाही, त्याच्या अंगावर तुकोबरायची शब्द सुमनं पडतात, शब्दाची सुमनं पडतात. त्याच्यापेक्षा अजून काय, निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि तुकोबरायला महाराज सगळ्यांना कळतं, त्या अर्थी तुकोबरायला का कळत नसावं? तुकोबरायने डोळे झाकले, विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, ज्यानं आयुष्यभरात स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणाला, बरोबरीच्या स्त्रीला बहीण म्हणाला आणि कमी वयाच्या स्त्रीला लेक म्हणाला, असा जर ज्याचा वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ असेल आणि त्याचा एवढा मोठा गोड भक्तीतला पुरुषार्थ असून माझ्याच कीर्तनात त्याच्या पोराचं प्रेत पडावा, देवा मी सुद्धा वाम आहे का रे? महाराज विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनात तुकोबराय बोलत होते, तेवढ्या अवकाशात झोपीतलं उठावा असं मेलेलं पोरगं उठतं, आईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग? महाराज किती मोठा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विठोबा